नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लाल वादळ जे आहे ते नाशिकवरून मुंबईला यायला निघालं. लाल वादळ म्हणजे काय, तर हे सगळे आदिवासी बांधव आहेत. कळवण, सुरगाणा, नाशिक, नगर या सगळ्या परिसरात राहणारे आणि गोरगरीब कुटुंबातली ही सगळी लोकं आहेत. कधी कुणाच्या पायामध्ये चप्पल नाहीये आणि या सगळ्यांना कुणी काही आंदोलनासाठी पुरवत पण नाहीये. त्यामुळं घरातल्या धान्याच्या भाकरी करून चटणीसोबत घेऊन ही सगळी मंडळी मुंबईकडे यायला निघालेली आहे. 3 वर्षापूर्वी अशीच निघालेली होती अंगावरच्या कपड्यांनिशी. आणि ही अत्यंत साधी माणसं आहेत की जी तुमच्या आमच्यासाठी तिकडे शेताभातामध्ये खपत असतात, अनेक ठिकाणी रोजगार करत असतात. आणि 3 वर्षापूर्वी जे आंदोलन झालं त्यावेळेला आश्वासन मिळालं होतं, पण अंमलबजावणी झाली नाही. आता तुम्ही पुन्हा आलेला आहात. आपल्यासोबत नवले सर आहेत. नवले सर, तुम्ही पुन्हा एकदा आता मुंबईकडे येत आहे. प्रत्येक 3 वर्षांनी तुम्हाला काय यावं लागले? 8 वर्षापूर्वी आलात, परत 3 वर्षापूर्वी आलात, आता परत आलेला आहात. ज्यावेळी आंदोलन होतं, मोर्चा निघतो, त्यावेळी एक प्रकारचा दबाव बनतो आणि सरकार आम्हाला बोलवतं, मागण्या मान्य करतं. मात्र त्याच्या अंमलबजावणीचा जेव्हा विषय येतो त्यावेळी शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, आदिवासींच्या मागण्यांची अंमलबजावणी ही बाजूला टाकून दिली जाते. का बरं असं करते सरकार? सरकार ज्या प्रकारे निवडून दिलं जातं त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे. आज दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, आदिवासींच्या प्रश्नावर, युवकांच्या प्रश्नावर, महिलांच्या प्रश्नावर सरकार निवडली जात नाही, मतदान होत नाही. कुठल्या मुद्द्यावरती होतंय मत? आणि जातीच्या आधाराचा वापर केला जातो, जातीची समकिरणं जुळवली जातात, पक्ष फोडले जातात, वेगळ्या प्रकारे मतदानामध्ये फेरफार केले जातात, बोगस मतदान नोंदवले जातात. आणि आदिवासींच्या मागण्यांचा कसा संबंध जोडतो? स्वाभाविकरित्या संबंध आहे की जर अशा प्रकारे आदिवासी भागातून निवडून आलेले प्रतिनिधी हे आदिवासींच्या प्रश्नावर निवडले गेले असते तर आज ज्यावेळी 4 दिवस 6 दिवस आम्ही चालतोय तर आदिवासी नेते, आदिवासी आमदार, आदिवासी खासदार आमच्या गरीब लोकांच्या मागण्या काय आहेत हे ऐकून घ्यायला रस्त्यावर आले असते. कुणीही आलं नाही, विनोद निकोले आमदार सोडले तर. काल तिथे पालकमंत्री तर नाशिकलाच होते, ते आले नाही तुमच्याकडे? त्यांनी तुमच्याशी संपर्क केला? पालकमंत्री आले, ते नेहमीच येत असतात. त्यांना ते एक प्रकारचं डिपार्टमेंट दिलेलं आहे. कोणतंही आंदोलन झालं की ते येतात, ते बातचीत करतात, ते मध्यस्थी करतात. पण त्यांच्या सुद्धा क्रेडिबिलिटीचा प्रश्न निर्माण होतो, कारण ते वारंवार येतात परंतु त्यांच्या मध्यस्थीनं जे आंदोलन मिळतं त्याच्यामध्ये ज्या मागण्या मान्य होतात त्याच्या अंमलबजावणी होत नसेल तर त्यांच्यावर तरी इथून पुढे विश्वास राहील का? त्यामुळे माझी आत्ता त्यांना विनंती आहे की कोण आहेत पालकमंत्री, जनतेला कळालं? महाजन साहेब आहेत. त्यांचं ते अधिकृतरित्या जरी ते पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे पद नसलं तरी कारभार तेच करतायत आणि काल तेच आलेले होते. त्यामुळे गिरीश महाजन साहेबांची उत्तरदायित्व आता बनतं की त्यांच्या शब्दावर यापुढे जर विश्वास आम्ही कुणी ठेवायचा असेल तर आत्ता जे आश्वासन दिलं जाईल, आत्ता जे मान्य केलं जाईल त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांच्या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे. अहमदनगरचं काय करायचं, ठाणे पालघरचं काय करायचं जरा आपण नंतर बघू, पण ते ज्या जिल्ह्यातले आहेत तिथलेच आदिवासी 40,000च्या संख्येनं आज आहेत. 70,000च्या संख्येने कदाचित उद्या होतील ठाणे, पालघर आणि नगर ऍड झाल्यानंतर. त्यामुळे सरकारच्या क्रेडिबिलिटीचा हा प्रश्न आहे. काय शेतकऱ्यांना वनपट्टे का दिले जात नाहीत आणि किती एकरपर्यंतचे वनपट्टे मिळणं अपेक्षित? सरकारने जो कायदा केला दिल्लीच्या, त्याच्यामध्ये 62 खासदार ज्यावेळी डाव्यांचे होते त्यावेळी दबावापोटी हा कायदा झाला. त्याच्यामध्ये 5 एकरपर्यंतच्या जमिनी आदिवासींना दिल्या पाहिजेत. एकूण 3.5 लाख दावे आम्ही सादर केले. त्यापैकी फक्त 30% दावे हे पात्र करण्यात आले. बाकी सगळे पेंडिंग दावे आहेत किंवा अपात्र करण्यात आलेले आहेत. ही मोठा आकडा आहे. जे पात्र करण्यात आले त्या जमिनी 5 एकरच्या द्यायला पाहिजे होत्या, 4 एकरच्या द्यायला पाहिजे होत्या. आमच्या ताब्यात तेवढ्या अधिकार कलेक्टरकडे असतील. त्याचे अधिकार त्या समितीकडे, वनाधिकार समितीकडे. का डावलतात? म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण आहेत जी की अपात्र ठरवतात? तर त्या ज्या जमिनीपैकी आम्हाला दिले 2 गुंठे 4%, मुख्यतः त्याच्या इम्प्लिमेंटेशनचा अधिकार हा महसूलला आहे. त्याच्यामध्ये वनाधिकार समिती आहे, कलेक्टर त्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे आम्ही दावे करतो त्यावेळेस पुरावे मागतात. आदिवासींकडे कसले आले पुरावेत? आदिवासींकडे जमीन ताब्यात आहे हा मुख्य पुरावा, हा कायद्याने मान्य केलेला पुरावे मागतात. ते म्हणतायत की तुम्ही 2005च्या अगोदर अतिक्रमण आहे त्याचा तुम्हाला काही पावती द्या, दंडाची पावती द्या, तुम्हाला जेलमध्ये टाकलंय का, तुरुंगात टाकलंय का, तुमच्यावर कारवाई झाली का? आमची लेकरं बाळं सुद्धा पावसामध्ये आम्हाला जगवणं मुश्किल आहे. बदा जे छत गळतं त्याच्यामध्ये हा कागद पूर्वपारचा 2005चा इंग्रजांच्या काळातला आदिवासी जपून ठेवतील अशी अपेक्षा बाळगणं मला वाटतं क्रूरता आहे. सरकारने पंचनामा करावा, आमच्या जमिनी पाहाव्या, तिथल्या भौतिक पुराव्यांचं परीक्षण करावं, तुमच्याकडे सॅटेलाइट इमेजेस त्याचा वापर करावा, गुगल मॅप्स आहेत त्याचा वापर करावा. आणि आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आमच्याबद्दल इतका आम्ही जसं काही चोर आहोत आणि आम्हीच सिद्ध करायचंय की आम्ही ते जमीन कसतो, हा भाव सोडावा. मुळात कायदा जो केला तो जी इनजस्टिस
झालं आदिवासींच्या बद्दल ऐतिहासिक जो अन्याय झाला तो दूर करण्यासाठी तो कायदा झाला असं प्रिलेंबलमध्ये म्हटलं आणि त्याच कायद्याचा वापर करून परत आदिवासींवर अन्याय करायचा. आदिवासींवरचा ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी मध्ये परत अन्याय करण्याची प्रक्रिया जर झाली तर हा देश आम्हाला आपला का वाटावा, हा प्रजासत्ताक आम्हाला आपला का वाटावा असा प्रश्न जर आदिवासींनी विचारला तर तो वावगा ठरत नाही. मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे का तुमचा? कारण ते याच मुख्यमंत्र्यांनी 8 वर्षापूर्वी एक कार्यक्रम तुम्हाला दिलेला होता, आश्वासन दिलेलं होतं. लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकार जे निवडून जातात दुर्दैवानं त्याच्यामध्ये त्या सरकारवर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा आमच्याकडे अल्टरनेटिव्ह राहत नाही. कारण आम्ही घटना मानणारी लोकशाही मानणारी माणसं आहोत. मात्र तो विश्वास डळमळीत होऊ पाहतोय, वारंवार डळमळीत होऊन पाहतोय. कर्जमाफीचं तुम्ही आश्वासन देऊन निवडून येता आणि नंतर येऊन म्हणता तिजोरीत पैसा नाही. तुम्ही फ्लोअरवर सांगता जंगल जमिनीसाठी परत मोर्चा काढावा लागणार नाही आणि आम्हाला वारंवार मोर्चा काढावा लागतो. आता मुंबई नाशिक हायस्पीड रेल्वे जी मंजूर होती आता होऊ घातलेली होती ती अचानकपणाने तुम्ही रद्द करता आणि बागायती पट्ट्यातून ती जाणार नाही, त्याच्याऐवजी ती पुंतांब्याला जाईल आणि उद्योगपतींना कव्हर करत नगर मार्गे जाईल. अशा प्रकारे तुम्ही वाटेल तो कारभार करता. याच्यामुळे मुख्यमंत्र्याची विश्वासार्हता सुद्धा धोक्यात येते. मला वाटतं त्यांनी त्यांच्या विश्वासार्हतेची काळजी माझ्यापेक्षा आणि आपल्या कोणापेक्षा त्यांना जास्त आहे, त्यामुळे ते काळजी घ्यावी त्यांनी अशी मी त्यांना विनंती करेल. आता जर समजा आज तुमची चर्चा जर सुफळ नाही ठरली तर आम्ही चालत राहणार आहोत. आम्ही लोकशाहीवर शांततामय मार्गाने संघर्ष करण्यावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे लोकशाही अधिकारांमध्ये आम्हाला जे अधिकार प्राप्त झालेले आहेत आत्मक्लेशच आहे एक प्रकारचा. पायाने चालणं हे काय कोणाला आवडतंय? बरं, आम्ही असे नेते नाही आहोत की आम्ही एसी मध्ये बसू आणि लोकांना चालायला लावू. तुम्ही पाहताय आम्ही सगळेजण उन्हात चालतो आहोत. त्याच्यामुळे आम्ही चालत राहू, आत्मक्लेश करत राहू आणि सरकारला आमच्या मागण्या मांडत राहू. मुंबईत येणार तुम्ही? आम्ही मुंबईत येणार आणि कुठे येणार? आवश्यकता पडली तर आझाद मैदानावर येणार, आवश्यकता पडली तर मंत्रालयाला घेरावा घालणार. ठरलंय. यावेळेला माघार नाहीये. माघार नाही. आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत की एक व्यवस्थितपणाने आश्वासन मिळेल आणि काही लढा पुढे जाईल. धन्यवाद नवले सर. गोष्ट अशी आहे की 8 वर्ष आंदोलन होतं, 2 वेळा ही लोक चालत येतात, हजारो लोक चालत येतात. सरकार टाइम बाउंड कार्यक्रम देतं आणि शब्द पाळत नाही. आता याला काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा. कॅमेरामन किरणसह अभिजित, मुंबई.